जय शिवराय मित्रांनो गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक महत्वाकांक्षी असे प्रकल्प राबवले जात आहेत आणि याच सोबत राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे पोट हिश्श्याची मोजणी फक्त 200 रुपयामध्ये, ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जी काही वारसा हक्कानं आलेली जमीन ही कलम 85 नुसार जर त्याचं वाटणीपत्र झालेलं असेल किंवा नोंदणीकृत दस्ताना जर त्याची वाटणी झालेली असेल तर अशा पोट हिश्श्याची मोजणी ही केवळ 200 रुपयामध्ये करता येते। हा निर्णय हा फक्त निर्णय कागदोपत्री आहे, याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही आणि होत जर असेल तर याचा अर्ज कुठे भरला जातो किंवा कसा भरायचा याच्याबद्दल देखील मोठ्या प्रमाणात विचारणा केली जाते आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातूनच या मोजणीसाठी कोणत्या पोर्टलवरती अर्ज कसा करायचा, त्याच्यासाठी आपलं लॉग इन कसं करायचं हे सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी काय करायचंय, तुम्हाला महाभूमीच्या पोर्टलवरती यायचंय। महाभूलेख.महाराष्ट्र.gov.in या पोर्टलची डायरेक्टली लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, ज्याच्यावरती आपण यापूर्वी सुद्धा वेगवेगळ्या ऑप्शन बद्दल माहिती घेतलेली आहे। याच्यामध्ये मुख्य पृष्ठावरती आपल्याला मोजणी नावाचा एक टॅब दिलेला आहे, ई मोजणी। याच्या ई मोजणीवरती आपल्याला क्लिक करायचंय। त्याच्या अंतर्गत आपल्याला ई मोजणी आणि ई मोजणी 2.0 दाखवत आहे। याच्यातील ई मोजणी 2.0 वरती आपल्याला क्लिक करायचंय। आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम काय केलं जाणार, विभाग विचारला जाणार। आपला जो काही विभाग असेल हा विभाग याच्यामध्ये निवडायचा आहे। पुणे विभाग असेल, नाशिक विभाग असेल, नागपूर विभाग असेल, आपला जो काही विभाग असेल तो विभाग आपल्याला याच्यामध्ये निवडायचा आहे आणि ज्या विभागाच्या अंतर्गत आपण नोंदणी कराल, लॉग इन कराल, तोच विभाग आपला मुख्य विभाग राहणार आहे। त्याच्यामुळे नोंदणी करत असताना हा विभाग महत्वाचा आहे, तो निवडा। आतमध्ये गेल्यानंतर विभाग निवडून आपल्याला लॉग इन करण्यासाठी सांगितलं जाईल। युजर आयडी पासवर्ड, आता आपल्याकडे युजर आयडी पासवर्ड नाही, आपण जर नव्यानं आला असाल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, नवीन वापरकर्ता नोंदणीवरती क्लिक करायचंय। नवीन वापरकर्ता नोंदणीवरती क्लिक केल्यानंतर लॉग इनचा प्रकार नागरिक, त्याच्यानंतर आपलं नाव श्री श्रीमती, पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव ही माहिती भरायची। वापरकर्ता नाव एक ठेवायचंय, जे काही तुम्हाला लक्षात राहील असं नाव त्याच्यामध्ये ठेवायचंय। त्याच्यामध्ये सुद्धा काही अल्फा अक्षर, कॅपिटल किंवा लेटर 1 2 3 4 असे अक्षर त्या ठेवावे लागणार आहे, तर त्याच्या संदर्भातील सूचना तुम्हाला दिलेली आहे। त्याच्या खाली पासवर्डही ठेवायचा। पासवर्डमध्ये बघा तुम्ही कॅपिटल ABCD@09-2026 किंवा काही असं जे काही असेल तुमच्या लक्षात राहील असा पासवर्ड ठेवू शकता। त्याच्यानंतर खाली सुरक्षा प्रश्न दिलेला आहे की तुमचा जर पासवर्ड कधी विसरला तर तो पासवर्ड रिसेट करण्यासाठी तुम्हाला या सुरक्षा प्रश्नाची मदत घेता येणार आहे। तुमच्या हायस्कूलचं नाव, जन्मतारीख, आईचं नाव, खेळ किंवा फोन नंबर वगैरे तुम्ही ते ठेवू शकता। याच्या खाली मोबाईल नंबर, पर्यायी मोबाईल नंबर, ईमेल आयडी ही द्यायची माहिती आहे। याच्यामध्ये मोबाईल नंबर द्या, पर्यायी मोबाईल नंबर नसेल, ईमेल आयडी नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही आणि सर्व करून आपल्याला काय करायचं, सेव्ह करायचंय। आता सेव्ह केल्यानंतर आपला युजर आयडी आणि पासवर्ड जनरेट झालाय, जो आपण लॉग इन करण्यासाठी वापरू शकतो। आता काय करायचं, आपल्याला या युजर आयडी पासवर्ड नुसार आपल्याला लॉग इन करावं लागणार। आता लॉग इन वरती आल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम निवडायचं लॉग इनचा प्रकार नागरिक, त्याच्यानंतर आपण जे काही निवडलेलं आहे ते वापरकर्ता नाव, पासवर्ड, त्याच्या खाली जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि लॉग इन वरती क्लिक करायचंय। त्या ठिकाणी पहिले आपल्याला ताबडतोब सूचना येत आहे की आपणास हद्द कायम, पोट हिस्सा वगैरे जर मोजणी करायची असेल तर आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत। आता आपण डावीकडे पाहू शकता, आपल्याला नवीन मोजणी, हद्द कायम, पोट हिस्सा, बिगर शेती, गुंठेवारी, सामीलकरण मोजणी या सर्व मोजणी दाखवलेल्या आहेत आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा वरतीही आपण पाहू शकता जे काही मुख्य मेनूमध्ये जे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये एकत्र कुटुंब वाटणी कलम 85 आदेशानुसार पोट हिस्सा आणि एकत्र कुटुंब नोंदणीकृत वाटणी पत्राने पोट हिस्सा या 2 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत। याच्यामधूनही आपण आपल्याकडे जर आपण नोंदणीकृत वाटणी पत्राने पोट हिस्सा केला असेल तो किंवा कलम 85 नुसार आपली वाटणी झालेली असेल तर तो प्रकार आपण या ठिकाणी निवडायचा आहे। निवडल्यानंतर आपण पाहू शकता या पोट हिस्सा मोजणी प्रकारामध्ये मोजणीसाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार सक्षम प्राधिकारी यांचे आदेश आवश्यक आहे। याच्यानंतर ही मोजणी फी गट नंबर, सर्वे नंबरच्या क्षेत्रा नंबर नुसार नसून प्रति पोट हिस्सा 200 रुपये इतकी निर्धारित करण्यात आलेली। इथं पाहू शकता की पोट हिस्साची जर मोजणी असेल तर फक्त 200 रुपयाचं शुल्कच आकारलं जातं। हे या ठिकाणी वाचायचं आणि याला ओके करायचे। ओके केल्यानंतर पुन्हा आपल्याला या ठिकाणी विभाग असेल, जिल्हा, तालुका, गाव कार्यालय वगैरे आपल्याला माहिती जशी आपण मोजणीचा अर्ज करताना भरतो तशीच या ठिकाणी भरावी लागणार आहे। याच्यामध्ये आपला जो काही जिल्हा असेल, तालुका असेल, गाव आणि उपाधीक्षक, भूमी अभिलेख वगैरे निवडायचे। निवडल्यानंतर तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये महत्वाची माहिती आहे, इथंच तुमचा पोट हिस्सा आहे का, पोट हिस्साची मोजणी का, हे क्लिअर होणार आहे। याच्यामध्ये सक्षम अधिकारी यांनी मंजूर केलेला वाटपाचा आदेश, कलम 85 नुसार वाटपाचा जो आदेश क्रमांक असेल तो, त्याची तारीख आणि तो आदेश तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे।
त्याच्या संदर्भातील गट नंबर, सर्वे नंबर, क्षेत्र ही सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे आणि सेव्ह करायचे, पुढे जावरती क्लिक करायचे. या ठिकाणी जर पोटहिस्सा असेल, पोटहिस्साचा आदेश असेल, पोटहिस्सा असेल तर तुम्हाला पुढे त्या पोटहिस्साची मोजणी करता येणार आहे. आणि पोटहिस्सा जर नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं जाणार आहे की याच्यामध्ये तुमचा पोटहिस्सा नाहीये, तुम्ही याच्या संदर्भातील मोजणी पोटहिस्सामध्ये करू शकत नाही. आणि जर त्याच्या संदर्भातील आदेश वगैरे असतील तर ते तुम्ही अपलोड करून पुढे या भूभागाची, या सर्वे नंबरची पोटहिस्सानं मोजणी करू शकता. आणि सहमतीनं केलेला जो काही हा पोटहिस्सा असतो, नोंदणीकृत असेल किंवा कलम 85 नुसार, याच्यामध्ये या पोटहिस्साच्या मोजणी करता फक्त आणि फक्त 200 रुपयाचं शुल्क आकारलं जात आहे. आता लवकरच हा जो काही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रकल्प घेण्यात आलेला आहे, प्रायोगिक आहे, हा जर सक्सेस झाला तर पुढे तो राज्यभर राबवला जाणार आहे. आणि याच्या अंतर्गत तर प्रत्येक पोटहिस्साची मोजणी, त्याचा स्वतंत्र नकाशा, त्याला स्वतंत्र UL पिन आणि त्याचा सेपरेट सातबारा, अशा प्रकारची ती एक मोहीम देखील हाती घेण्यात आलेली. तर बऱ्याच जणांच्या माध्यमातून पोटहिस्साच्या मोजणीच्या संदर्भात प्रश्न विचारले जात होते आणि त्याच्या संदर्भातील ही एक महत्त्वाची अशी माहिती होती. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.